नमस्कार, कोमलका किचनमध्ये तुम्हा सगळ्याचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी खिचडी. तर सोप्या पद्धतीने मी आज खिचडी बनवणार आहे. घरच्या सामानाने घरचं सामान जे राहते आपल्यापाशी त्या प्रकाराने मी खिचडी बनवणार आहे. ते मी घेतलेलं आहे अद्रक लसूण मी खलबत्त्यात वाटून घेणार आहे. टमाटर, कांदा, 2 कांदे, 2 टमाटे, 1 आलू, हिरवी मिरची मी असं सगळे चिरून घेतलेले आहे. मी खलबत्त्यात लसूण टाकलेला आहे, त्यामध्ये वाटण करत आहे. हे बघा, खलबत्त्यात लसूण वाटून घेतलेली आहे. मी पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये मी सोयाबीन टाकणार आहे. साईडला सोयाबीन मी भिजू घालणार आहे. जोपर्यंत आपलं हे सामान तयार, आपली खिचडीचं बॅटर तयार होतो तोपर्यंत हे सोयाबीन भिजले जातात. 2 मिनटासाठी मी साईडला ठेवून देणार आहे. हे बघा कुकर ठेवलेला आहे शेगडीवर. कुकर गरम झाले की त्यामध्ये मी 4 चम्मच तेल टाकणार आहे. हे बघा, तेल टाकलेलं आहे मी 4 चम्मच. त्यानंतर आपलं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे तिखट टाकायचे आहेत. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकत आहे. जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे. त्यामध्ये मी खडे मसाले टाकणार आहे, जे आपले दुकानामध्ये भेटून जाते. तेजपत्ता टाकत आहे मी. बघा, आपले गरम मसाल्याचे खडे मसाले टाकत आहे, जे आपल्याला दुकानावर भेटते. थोडीशी लवंग, दालचिनी. हे बघा, मी आपले जिरे टाकत आहे याचे मसाल्याचे. हे बघा, कडकडले की त्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहे हिरव्या मिरच्या. छानसर भाजून झाल्यानंतर हे बघा, हिरवी मिरची टाकलेली आहे मी यामध्ये. आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. मी 2 कांदे घेतलेले आहे. त्याला असे उभे चिरून घ्यायचे, स्लाइसेस छान प्रकारे. याला आता मी अद्रक लसूण जे खलबत्त्यात वाटलेले आहे ते टाकणार आहे. थोडंसं आपल्याला मोठंच ठेवायचं आहे अद्रक लसूण. हे बघा, मी छान परतून घेत आहे. या प्रकाराने तुम्ही खिचडी करा, खूप छान होते. हे घरच्या पद्धतीने मी खिचडी बनवत आहे. हे बघा, मी आलू घेतलेले आहे धुवून. 1 आलू टाकलेला आहे. यामध्ये शेंगदाणे टाकत आहे अर्धी वाटी. सोयाबीन जे आपलं भिजून झालेलं आहे 2 मिनटं, थोडंसं पिळून याच्यातलं पाणी काढून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, सोयाबीन मी टाकत आहे पूर्ण. आपली छान अशी भाजी होते, खिचडी तयार होते. छान अशी खिचडी तयार होते. हे बघा, मी हे जे आपले खाली चिटकलेले आहे ते मी अद्रक लसूण जे आहे ते थोडंसं काढणार आहे. यामध्ये मी टाकणार आहे टमाटे, जे 2 टमाटे घेतलेले आहे मोठे ते चिरून टाकत आहे. छानसे असे परतून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायचं आहे. हे बघा, आपले मसाले सगळे भाजल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. स्वादानुसार मीठ टाका तुमच्या पद्धतीमुळे. हे बघा, आपले सगळे मसाले असे छान असे परतून हलवून घेतल्यानंतर याचे जे भाजले जातात खालीवरी, बुडाला लागू नये त्यासाठी याला फिरत राहायचं आहे सारखं. बघा, यामध्ये मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकत आहे. थोडीशी हळद पण टाकायची आहे आपल्याला. अर्धी चम्मच हळद टाकूया. तुम्हाला जर पांढरी खिचडी पाहिजे आहे तर पांढरी खिचडी पण ठेवू शकता बिना हळदीची. आमच्या घरी खात नाहीत
त्यामुळे मी एवढीच खिचडी करता. हे बघा, वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मी याला परतून घेत आहे. छानसं परतून घ्यायचं आहे आपल्याला, खाली बुडाला लागू नये याची दक्षता घ्या. ह्याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकणार आहे. जर तुमचे तांदूळ 1 गिलास असतील तर तुम्ही 1.5 गिलास पाणी घ्या. जर तुम्ही कोकणाचे वगैरे तांदूळ जर यूज करत असाल तर त्याला 2 गिलास पाणी घ्या. जे बाहेरचे तांदूळ आपले 40 रुपये 50 रुपये किलोवाले जे तांदूळ असतील तर तुम्ही 1.5 गिलास पाणी वापरा. हे पाण्याचं मेजरमेंट आहे. मी हे बाहेरचे तांदूळ घेतलेले आहे. याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकलेले आहे. यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. कुकरचं ढक्कन लावून आपल्याला हे 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे याच्या. हे बघा, 3 शिट्या छान झाल्यानंतर आपली खिचडी छान प्रकारे शिजवली जाते. माझे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक नक्की करा. माझी ही रेसिपी कशी वाटली ते तुम्हाला. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकनला क्लिक नक्की करा की माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे बघा, आपले 3 शिट्या झालेल्या आहे. खिचडीचं ढक्कन काढलेलं आहे. किती छान प्रकारे खिचडी शिजलेली आहे. हे बघा, तुपाची मोकळी झालेली आहे. ज्यांना कोणाला चिकट खिचडी आवडत नाही, ही खूप मोकळी होते, छान होते आणि जास्त मोकळी पण होत नाही, जास्त चिकट पण होत नाही. ही खिचडी छान अशी खायला पण स्वादिष्ट लागते. आपल्याकडे तुम्हाला जर याच्यामध्ये खडे मसाले नाही वापरायचे असले तर तुम्ही वापरू शकत नाही. तुम्ही तशी पण बनवू शकता. हे बघा, माझी डिश तयार आहे. माझी खिचडी खूप सुंदरपणे छान आहे. हे बघा माझी डिश. माझी डिश आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी ही डिश कशी वाटली खिचडी. तर माझी हे व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद लास्टपर्यंत.